तर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांशी संबंधित स्लीपर सेलची माहिती मिळाल्यानंतर एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशभरामध्ये छापे टाकलेत। महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि आसाममध्ये दिवसभरामध्ये 22 ठिकाणी छापे टाकण्यात आले। महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नाशिकच्या मालेगावमध्ये कारवाई करत एनआयएने एकूण 4 जणांना ताब्यात घेतलंय। हे चारही संशयित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। दरम्यान एनआयएने कारवाईच्या दरम्यान कुणाकुणाला ताब्यात घेतलेला आहे आपण पाहूयात। नदीम अब्दुल सौदागर, वय 28 वर्ष, पत्ता गांधीनगर, जालना, शिक्षण BA द्वितीय वर्ष, जालन्यामध्ये प्राथमिक शिक्षण, पूर्वीचा चामड्याचा नंतर भंगाराचा व्यवसाय, हैदराबादची कनेक्शन उजेडात। मौलाना सय्यद इलियास, राहणार किराडपुरा, संभाजीनगर, मशिदीमध्ये इमाम म्हणून कार्यरत, अंडी विक्रीचा व्यवसाय, सौदीमध्ये जाऊन आल्याची माहिती। अब्दुल सत्तार पटेल, वय 28 वर्ष, पत्ता सेंट्रल नाका, संभाजीनगर, मदरशामध्ये मुलांना शिकवण्याचं काम। मुख्तार अन्सारी, होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस, सिमीचा सदस्य असल्याची माहिती, जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचाही आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।